योग्य योग्य व्यक्ति, योग्य परमेश्वर में चुना हुआ। हालेलुया। योग्य व्यक्ती मी निवडलेला आहे, योग्य परमेश्वर मी निवडलेला आहे। हालेलुया। मी प्रत्येक ज्यावेळेस माझी लाईफ तुम्ही पाहिली तर प्रत्येक देवतांना मानणारा व्यक्ती, पण मी आज खरंच त्या परमेश्वर प्रभू येशूला म्हणतो की मी योग्य आणि खऱ्या देवाला चुनलेला आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। खऱ्या परमेश्वराला, खऱ्या येशूला मी निवडलेले आहे। आमेन, हालेलुया, चर्च, हालेलुया। आणि सच में हमारे बीच में वो पवित्र आत्मा उपस्थित है। हालेलुया। आपण ज्यावेळेस वर्शिप करत होतो त्या वर्शिप मध्ये मजा नव्हती, पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं की माझ्या मुला हा आत्म्यामध्ये वर्शिप करायला सुरुवात। हालेलुया। आणि तुम्ही पाहिलं त्याचं उपस्थिती आपल्यामध्ये उतरलं आहे। आमेन, हालेलुया। सो प्रभू येशूला धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी। प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो। या सुंदरशा समय प्रभूने आम्हाला पुन्हा एकदा ती सकाळ दाखवली आणि त्याच्या नावाला स्तुती करतो। आमेन, चर्च, हालेलुया। चर्च झोपलेले असेल तर हालेलुया। नींद हुआ नहीं तुम्हारी अभी तक? हालेलुया। क्योंकि हम जिंदा खुदा के बेटे हैं। आमेन। सोने वाले नहीं हैं हम। आमेन। हमारे बीच में वो खुदा की प्रेजेंट है, खुदा की उपस्थिति है, पवित्र आत्मा की अनुग्रह है हमारे बीच में। आपको मालूम नहीं है, इस जगह पे खड़े रह के देखो ऐसा लगता है मैं स्वर्ग में पहुंचा हुआ है। हालेलुया। क्योंकि मैं हर लोगों के लिए रात के प्रार्थना में तुम्हारा नाम लेता हूँ, हर लोगों का नाम लेके प्रे करता हूँ, इस जगह पे प्रे करता हूँ, ये पीढ़ के लिए प्रे करता हूँ, और एंजल को मैं रोज रात को यहाँ बुलाता हूँ। हमें रोज रात को मैं आपके लिए भी दुआ करता हूँ और बोलता हूँ कि आप इनके घर जाओ और इनके हर प्रॉब्लम सॉल्व कीजिए। हालेलुया। ये मेरा रिजल्ट है, ये मेरा आंसर है कि मैं खुदा के पास प्रभु से मांगता रहता हूँ। आमेन, हालेलुया। आज का जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे लाईफ पार्टनर कसा निवडायचा। एका बहिणीने मला रात्री 12च्या दरम्यानमध्ये मला मेसेज केला आणि तो मेसेज केल्यानंतर ती म्हटली का पास्टर मी लाईफ पार्टनर कसा निवडला पाहिजे। कसा लाईफ पार्टनर मी कसा निवडला पाहिजे। आणि त्यावेळेस प्रभूच्या आत्म्याने मी प्रार्थनामध्येच होतो, माझ्या मिसेसनी मला तो मेसेज वाचून दाखवला आणि त्या मोमेंट मध्ये पवित्र आत्मा मला म्हटला माझ्या मुला हा लाईफ पार्टनरचा संदेश या रविवारी तू दे। आमेन, हालेलुया। मी का देत आहे कारण फक्त तुम्हीच नाही प्रत्येक जग लाईफ पार्टनर शोधण्यासाठी हे चुकीच्या प्रकारचे पाऊल टाकत आहे। तुमचे मुली असन, तुमचा मुलगा असन, त्यांच्यासाठी कारण परमेश्वराचं वचन आज हे सांगत आहे का तुम्ही लाईफ पार्टनर योग्य आणि योग्य लाईफ पार्टनर तुम्ही निवडला पाहिजे। आमेन। कधी कधी आपली आई, आपले वडील आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी हे योग्य लाईफ पार्टनर, योग्य साथीदार निवडण्याचा प्रयत्न करतात।
त्या नातेवाईकांना सांगा, त्या नातेवाईकांना सांगा, त्यांना सांगा का माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी चांगले मुलगी किंवा मुलगा हा मिळेल का, तुम्ही प्रयत्न करा आणि सांगा. आमेन. पण बायबल आपल्याला पुरावा देत आहे, बायबल आपल्याला हा स्पष्टीकरण देत आहे का आपण कशा प्रकारचं लाईफ पार्टनर निवडला पाहिजे. आमेन. हालेलुया. फक्त लक्षपूर्वक ऐका. आणि हे YouTube वर भी आहे, फेसबुक वर भी आहे, तर तुमच्या भाऊ बहिणींपर्यंत हे पोहोचवा. ज्यांचे लग्न झाले नाही, त्यांचे लग्न झालेले आहे तरी ते आज पस्तावा आला आहे का मी काय करू, मी चुकीचा माझा लाईफ पार्टनर निवडलेला आहे, तेही परमेश्वर आज या वचनातून तुम्हाला दाखवून देणार आहे. आमेन. हालेलुया. फसू नका, कारण देव जो बाप, देव जो पवित्र आत्मा आणि देव जो हो पिता, या ठिकाणी तो तुम्हाला आणि मला सांगत आहे तर योग्य लाईफ पार्टनर शोधा. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये जाऊ आपण. आणि पवित्र शास्त्र आपल्याला या ठिकाणी सांगतं, पहिले राजे, तुमच्याकडे बायबल असेल तर ओपन युअर बायबल. पहिले राजे त्याचा 11वा अध्याय 1 ते 4 वचनापर्यंत. फर्स्ट किंग चॅप्टर 11 वर्स 1 and 2, 3, 4. सलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मोवाबी, अमोनी, आदोमी, सिदोनी व हित्त राष्ट्रातले विदेशी स्त्रियांच्या नादी लागला. कोणाच्या? या ठिकाणी दावीद राजाचा मुलगा जो होता तो होता शलोमोन. आमेन. कोण होता? शलोमोन. शलोमोन जो होता तो एक दावीद जो होता दाविदाचा मुलगा होता. आणि दाविदाच्या मुलाने कोणाच्या कन्या जे है फारू, जे मिस्री देशातले त्या ठिकाणावरचे त्यांनी ती पत्नी किंवा त्या कन्याच्या काय केलं, त्यांनी नादी लागला. आमेन. हालेलुया. हे जो किंग तो कोण होता? एक राजा होता. कोण होता तो? एक राजा होता. पण तोही कोणाच्या कन्याच्या मागे लागला? विदेशी देश, विदेशी स्त्रियापासून त्यांनी कोणाच्या नादी लागला? तो विदेशी. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी विदेशी कोण आहे हे मी तुम्हाला प्रगट करेन. पुढे बायबल पुढे काय सांगतं? व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. काय झालं? प्रेम जडले. आज अनेक भाऊ आणि बहीण, लक्षात ठेवा, अनेक भाऊ आणि बहीण अन्य लोकांवर, अन्य देशाच्या स्त्रियांवर प्रेम करतात. आणि अशा प्रकारचं प्रेम का एखादा बिलीवर व्यक्तीवर किंवा बिलीवर मुलीवर प्रेम नाही, तर अनबिलीवर व्यक्तीवर, अनबिलीवर मुली आणि मुलावर प्रेम करतात. जो ख्रिस्ती नाहीये, लक्षात ठेवा, जो ख्रिस्ती नाहीये. पण ज्या वेळेस जो ख्रिस्ती नाही आणि ज्या वेळेस तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, लक्षात ठेवा बायबल सांगतो का ते शाप तुमच्यावर येतो. नंबर 1. आणि काय करण्यात आलं? बायबल स्पष्ट सांगतं का त्या राजा ज्याचं नाव शलोमोन होता, त्या शलोमोनाला ज्यावेळेस त्या स्त्रियांवर, त्या जे परदेशी देश कोणत्या होत्या, त्या विदेशी स्त्रिया ज्या होत्या त्यांच्या सोबत त्यांनी प्रेम केलं. हालेलुया. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता तो बिलीवर आहे का नाहीये. नंबर 1. तो अनबिलीवर आहे तर खतरा तुमच्या समोर येत आहे. नंबर 3, ज्यावेळेस तुम्ही म्हणत आहे का मी त्या व्यक्तीवर प्रेम करतो पण तो बिलीवर नाहीये, पण मी त्याला येशूमध्ये घेऊन येईन, मी त्याला पिता, पुत्र, पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा होईन, सगळ्यात महान खतरामध्ये तुम्ही पोहोचत आहे. हालेलुया. काय झालं 3ऱ्या वचनामध्ये? या राष्ट्राविषयी
परमेश्वराने इस्रायल लोक सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये. बस प्रभू येशूने प्रत्येक बिलीवर भाऊ बहिणीला सांगितलेले का अशा प्रत्येक राष्ट्राबरोबर आमेन प्रत्येक अशा बहिणी किंवा अशा भावांसोबत तुम्ही व्यवहार करू नका किंवा हा तुमचा हा रिश्ता हा त्या ठिकाणीही जोडू नका. कोणी सांगितलं? परमेश्वराने. कोणाचा शब्द आहे? परमेश्वराचा. कोणा व्यक्तीचा नाही, कोणा राजाचा नाही. तो परमेश्वर ज्याने या विश्व निर्माण केला त्या परमेश्वराचा. आणि हे फक्त त्या मुला आणि मुलीसाठी नाही तर आई वडिलांसाठी आहे. कारण त्या ठिकाणी बायबल सांगतं का इस्रायल लोकांना सांगितलं होतं का तुम्हीही त्या ठिकाणी जायचं नाही आणि गेलं तर त्यांचा व्यवहार किंवा त्यांच्या प्रकार कोणत्याही व्यवहारामध्ये हात घालायचा नाही. आमेन. हालेलुया. अब्राहम ज्यावेळेस अब्राहमाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. अब्राहमाने ज्यावेळेस त्याच्या मुलाला इसाक नावाचा मुलगा होता त्याच्यासाठी ही कोणची मुलगी ही कुठून शोधून आणली? त्याच्या मामाची मुलगी त्यांनी शोधली. त्याच्या कुटुंबामधली, त्याच्या नातेवाईकांमधली. त्याच्या सेवकाला म्हटलं तू जाशील त्यावेळेस परदेशातली किंवा हा जे परमेश्वराने सांगितले त्या देशात जाऊ नको. ज्या देशामध्ये परमेश्वराने सांगितले का त्याच देशातली मुलगी ही तू माझ्या मुलाला घेऊन ये. हालेलुया. अब्राहमाच्या सेवकाला म्हटलं आणि अब्राहमाचा सेवक आता चकित झाला का आता कुठून कसं आणायचं. आणि आठ भरपूर आहे का प्रभू परमेश्वराने सांगितलं का सैन्याधीश परमेश्वर म्हणतो का त्या देशामध्ये जाऊ नको. मग आता कुठून मुली आणायच्या? पण ज्या वेळेस बायबल तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तो गेला आणि अब्राहमाचा सेवक ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्यांनी एक परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा या विहिरीवर मी जाईल त्या ठिकाणी जे बहिणी पाणी पाजायला येतील मला आणि माझ्या उंचाला जे कोणी पहिलं प्रथम पाणी पाजल मी समजल की हे तुझ्याकडून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याने आणलेलं स्थळ हानिकारक आहे समजून घ्या. पण देवाने आणलेलं जे स्थळ आहे ते आशीर्वादाचं आणि भरभराटाचं असतं. आमेन. बायबल सांगता अब्राहमाचा हा जो सेवक आहे तो गेला आणि त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्याच ठिकाणी ती स्त्री ही त्या ठिकाणी आली. तिचं नाव होतं रिबिका. काय होतं? रिबिका. त्यामुळे त्या रिबिकाला परमेश्वराच्या दासाच्या त्या सेवकाने म्हटलं का तू मला आणि माझ्या उंटाला पाणी पाजू शकते का? चिन्ह तुमच्या विवाहामध्ये तुमच्या लाईफ पार्टनर मध्ये चिन्ह महत्वाचं आहे. नंबर 1. हालेलुया. आयऱ्या गैऱ्या सोबत तुम्हाला विवाह करण्याचा अधिकार माझा परमेश्वर देत नाही. मग तो लग्न झालेला असो आणि न झालेला असो त्याच्यासाठी एकच आहे ते म्हणजे फक्त बिलीवर व्यक्ती सोबत विवाह करणे. दॅट्स फिनिश. हालेलुया. याच्या पलीकड नाही. याच्या पलीकड जाण्याचा अथॉरिटी माझा प्रभू येशूने दिलेले नाहीये तुम्हाला. पण ज्यावेळेस अनेक बहिणी आणि भाऊ ज्यावेळेस म्हणतात आम्ही ही अनबिलीवर व्यक्ती घेऊन येऊ घरात आणि तिलाही बाप्तिस्मा देऊन तिला हा प्रभू मध्ये वाढू. पण काही वर्षानंतर ते जो व्यक्ती बिलीवर आहे तोच व्यक्ती तिच्याकडे ओढल्या जातो. मी वचनातून तुम्हाला दाखवतो. हालेलुया. तुमचा लाईफ पार्टनर कसा असावा तो परमेश्वराला ठाऊक आहे. तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलीसाठी कसा लाईफ पार्टनर असावा हे फक्त त्या परमेश्वराला ठाऊक आहे. अन्यथा कोणा व्यक्तीला ठाऊक नाहीये. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण अनेक भाऊ आणि बहिणी लाईफ पार्टनर कसा शोधता माहिती का?
तो बिझनेस वाला पाहिजे, एक नंबर. त्याच्यात आई बी मिसळत असते. वडील तर वडील एवढा नसतो, पण आई चाले. अहो तुम्ही थांबा हो, मी काय बोलते ऐका. हे बघा पास्टर, मुलगा असा पाहिजे, मुलगी अशी पाहिजे, लाईफ पार्टनर पाहिजे, पण अशी पाहिजे पैसा कमवणारी पाहिजे. ठीक आहे. दुसरी, पास्टर तिच्या घर पाहिजे, त्याच्या घर पाहिजे. ठीक आहे. तिसरी, पास्टर तिच्या अंगावर चांगलं सोनं पाहिजे बरं का, आणि पोराच्या बी गळ्यामध्ये साखळी पाहिजे पास्टर. चौथं, पास्टर गव्हर्नमेंट नोकरीला पाहिजे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे पास्टर जातीतलाच पाहिजे, अन्य जातीचा नको मला. हे 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 माझे नाही, हे परमेश्वर सांगत आहे का अनेकांचे प्रश्नाचं उत्तर हे बिलीवर भाऊ बहिणी. मी अनबिलीवरचं नाही बोलत, बिलीवर लोकांचं. ठीक आहे. हालेलुया. आणि पास्टर मुलाकडे ना स्वतःची 4 व्हीलर पाहिजे ना. तेव्हा मी खरंच सिरियसली सांगत आहे तुम्हाला, माझा देव या ठिकाणी बोलतो. पास्टर स्वतःचे 4 व्हीलर पाहिजे, आणि वर्षातून एकदा तर ट्रिप झाली पाहिजे आउट ऑफ इंडियाची. या जगात चाललंय आज, आणि हे फक्त कोणामध्ये चाललंय? विश्वासू लोकांमध्ये. पास्टर प्रॉब्लेम काय की काळा असो गोरा असो, मनी चाहिए, मनी. पण त्याला प्रार्थना नाही आली चालेल, नो प्रॉब्लेम, हे महत्वाचं आहे. समजतं ना? हे कोण बोलतं? बिलीवर आई आणि बिलीवर भाऊ, बिलीवर बहिणी यांचे शब्द आहे. आणि हे शब्द मग त्यामुळं लाईफ पार्टनर मिळत का नाहीये? कारण यांची जी लिस्ट एवढी असती का माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचं स्थळ पाहिजे, म्हणजे पाहिजे पास्टर. ते कुठूनही शोधा तुम्ही. त्याच्यात तो पास्टरला एक लालच अशी देतात, पास्टर हे स्थळ तुम्ही आणलं ना, मी 50,000 तुमच्या अकाउंटला टाकेन. पास्टर पिघाळला तिथं. समजतं का नाही? आणि मग त्यामुळं त्या मुलीचं आणि त्या मुलाचं पूर्ण प्रमाणे ही जे काही जो लाईफ आहे ते खतरामध्ये चालतं. हालेलुया. लग्न एकदाच होतं बरं का, माहिती ना? त्यानंतर एखाद्यामधून दोघांमधून कोणीही एक मेला तर त्याला ती अधिकार आहे का त्या विधवा सोबत करणं किंवा त्या बिलीवर व्यक्ती सोबत करायचं, बाकी नाही. आमेन. 2 अलाउड नाहीये, एक बाहेर का और एक अंदर का. प्रभू म्हणतो याबद्दल मी खूप भयंकर प्रकारचा हा तुमच्यावर दोष किंवा हा आरोप लावू शकतो. देवाचा आत्मा मला या ठिकाणी टच करत. पण माझ्या बहिणींनो, ज्या वेळेस आई वडील ज्या म्हणतात माझ्या मुलीसाठी ना ऐका सुंदर पाहिजे ना, पास्टर एक गोष्ट तुम्हाला अजून सांगायची. काय? माझ्या मुलीला स्वयंपाक येत नाहीये, मशीन आणायला लावा सामनेवाल्याला. चपाती बनवायचं मशीन, कालवण बनवायचं मशीन, आणि बाई लावा लागे ना. हालेलुया. समरी हालेलुया. कोण आहे? आणि ज्यावेळेस डिमांड, काय डिमांड? कोणता डिमांड? हे डिमांड. आणि हे डिमांड असेल तर आम्ही याचा पायावर बी लग्न करायला तयार आहे. और वो बात नहीं है पास्टर काले हो तो क्या दिल वाले हैं. भाई तू काले पे नहीं गया, तू भाई गोरे पे नहीं गया, तू गया है किसके मालूम है क्या? पैसा, बिजनेस,
हर साल तुझे 2 ट्रिप चाहिए युगांडा, हर ट्रिप तुझे भी चाहिए और अमेरिका, यहाँ वहां घूमने के लिए, और ज्यादा करके है गोवा घूमने के लिए मुझे जाना ही पड़ेगा। तुम कुछ भी करो। हालेलुया। और सब माता और पिता, फिर बेटा रहो बेटी रहो, उनका एक ही आशा है, मेरे बेटी को मैंने सोने के जैसा नहीं, कैसा नहीं, मैंने बहुत अच्छे तरह से संभाला है, फूल के सम्मान संभाला है, उसको चार उंगली भी नहीं लगाया मैंने। हालेलुया। हाँ, एक बात आपको बताना चाहता पास्टर, क्या वो कपड़े कौन से भी पहनेंगी, फिर वो हाफ रहो या वो जींस रहो, पर पहनेंगी, उसको भी ये बता दो। पास्टर को मालूम है 50,000 मिल रहा है, बता दो वो 6 महीना टिके नहीं टिके, मुझे कोई लेना देने, पर याद रख वो परमेश्वर तुझे देख रहा है, उन दोनों को भी, अब तुझे भी छोड़ेगा भी नहीं। हालेलुया। लग्न काय रिंकी खेळती ते काय बावली चल नाही खेळ। हालेलुया। आहे लग्न काय ये नाही, लग्न काय हे का तुम्हाला असं वाटतं का बाबा चला खेळून झाला भेटलं झालं नाही, हे पवित्र रिश्ता आहे। हालेलुया। लग्न ज्यावेळेस तुम्ही करता निभावा लागेल, मग ते दुःख असो सुख असो परिस्थिती असो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला निभावा लागेल। हालेलुया। फिर कुछ मिलो ना मिलो, परमेश्वर का वचन कहता ना, कुछ मिलो ना मिलो परमेश्वर की मैं स्तुति करूंगा। यही हमारे लाइफ में कि हम दोनों भी वही बोलना है, भाई तुझे कुछ मिलो ना मिलो, आज तेरी नौकरी नहीं, डोंट वरी मैं काम करूंगा, चल मेरी नौकरी नहीं कोई बात नहीं, मैं घर पे बैठूंगा, आज तू काम करे। हालेलुया। पण ज्यावेळेस तुमच्या दोघांमध्ये भांडण आहे, हे लक्षात ठेवा का देव तिथं नाहीये। हालेलुया। समजते काय? आणि अब्रामाच्या हा सेवकाने म्हटला का जो कोणी माझ्या उंटाला आणि मला पाणी पाजेल, तोच व्यक्ती ही तीच स्त्री ही माझ्या सेवकाच्या पुत्रासाठी योग्य ठरेल। हालेलुया। आता त्या सेवकाने काही बोललं का? हे रिबिका, तुला किती जानवर आहे, तुझ्या घर किती सोनं आहे, किती तुझ्या घर काय आहे का? रिबिकाने बी विचारलं असतं, ओ सेवक हो, तुमच्या घर किती आहे, तुमच्या जे अब्राम आहे त्याच्या घर किती धन दौलत आहे सांगता का? हालेलुया। एक व्यक्ती दोघांनी पाहिलं, त्यामध्ये दोघांमध्ये कोण पाहिलं माहिती का? परमेश्वर आहे। हालेलुया। त्या दोन्ही घरामध्ये परमेश्वर आहे, आणि ज्या घरामध्ये परमेश्वर आहे तिथं समृद्धी प्राप्त होते। हालेलुया। somebody hallelujah। आणि माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, बायबल स्पष्टीकरण सांगतो का तुम्ही ही पर स्त्री सोबत राहू नका। हालेलुया। पुढचे वचन काय सांगतं? व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवतील। बस खात्रीने बाबा, तू असं काही मागितलं आहे का? सगळं काय तू मागितलं, ठीक आहे, एव्हरीथिंग सगळं मागितलं, तर मग तो तुला तुझ्या देवाकडे वळवणार का नाही? हॅलो, तुम्ही म्हणता मला बंगला दे, गाडी दे आणि 4 व्हीलर दे, आणि आठवड्यातून 2दा मला हॉटेलला घेऊन चल, आणि मी बाहेरच खाणार, मी घरात काही जास्त बनवणार नाही, आणि हे असं ज्यावेळेस या प्रकार जेव्हा केलं, माझ्या प्रियांनो, तुमचा पैसा ठीक आहे। हालेलुया। आजकालच्या बहिणी, आजकालचे भाऊ फक्त एकच गोष्ट मागत आहे, पैसा पाहिजे, वय नको। मग ती 10 वर्ष मोठी असली तरी चालेल, पैसा महत्वाचे, कमवती ना तेच महत्वाचे। पुरुषांचं बोलतो,
हालेलुया. समजतं का नाही? आणि बहिणीचं बी असंच आहे का ज्यावेळेस बाबा पैसा पाहिजे, बाकी काय नको, सुख शांती पाहिजे, कारण मी खूप कष्टातून आले, माझ्या आईने मला घरामध्ये हिना पोचा मारायला लावलं, माझ्या घरामध्ये मी हिना भयंकर काम केलं, आता खूप कष्ट केलं, आता मला आराम करायचंय आणि मला असा नवरा पाहिजे का तो पैशावाला पाहिजे. त्याला लाईफ पार्टनर म्हणतात. आणि 6 महिन्याच्या नंतर आपण बघितलेलं हे आपल्या कोर्टामध्ये त्यांची केस लागली जाते, लागते ना. 99% बिलीवर लोकांची केस आहे. वकील लोक बी म्हणतात कस काय यांची जास्त केस आहे, चुकीचं लाईफ पार्टनर निवडला ना त्याच्यामुळे. निवड तुमची काय, पैसा. निवड मनुष्य नाहीये, तुमचा योग्य व्यक्ती. या ठिकाणी काय करण्यात आलं, शोल्मोनाने त्या देशातल्या स्त्रियांसंगतीही प्रेम केलं. मी म्हणत नाही मी प्रेमाविरुद्ध नाहीये, पण प्रेम असं करा ना त्याच्या प्रभू मध्ये असेल. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता ना तर त्यावेळेस तुम्ही लग्न त्याच्यासोबतच करा. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी लग्न करताना तर तुम्ही पर स्त्रीकडे बघणार नाही, पर पुरुषाकडे पाहणार नाही. हे लाईफ पार्टनर असतो. मग तुम्ही कामावर गेलं तर एक विश्वास असतो, बाई तू माझी कामावर गेलेली, मला माहिती आहे 100% ती कोणताही प्रकारचा असा घाणारा प्रकार करू शकत नाही. आणि बायकोने बी ज्यावेळेस विचार करेल, हा मला माहिती माझा नवरा कामावर गेलेला आहे, मला माहिती आहे तो कोणत्याही प्रकारचा घाणारा प्रकार करणार नाही, कारण आमचं खरं प्रेम आहे आणि आमच्यामध्ये येशू राहतो. हालेलुया. पण या सोलोमोनाने दूध आणि बायका केल्या, या सोलोमोनाने काय केलं, आणि बायका करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं. आणि प्रेम केल्यानंतर त्याला काय मिळालं, काय मिळालं, मागे वळला. कोणापासून, परमेश्वरापासून. कोणापासून, पवित्र आत्म्यापासून. कोणापासून, स्वर्गातल्या पितापासून, इस्रायलाच्या परमेश्वरापासून. तो मागे वळला आणि कुठे गेला, अन्य देवतांमध्ये त्यांची पूजा करू लागला, त्यांच्या सोबत राहू लागला. म्हणून आणि भाऊ बहिणी ज्यावेळेस म्हणतात पास्टर आम्ही ना आज जो अनबिलीव्हर आहे पण आम्ही त्याला एक्सेप्ट करू, बर त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देऊ आणि आम्ही त्याला येशूकडे आणू, बर ठीक आहे. पण आणल्यानंतर काही दिवसांनी असं होतं की त्या ठिकाणी ती मुलगी त्याच्या सोबत जाऊन त्यांच्या काय म्हणते त्यांच्या देवतांमध्येही मिसळून जाते. हे कोणचं लाईफ पार्टनर आहे? आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला आणि मला ज्यावेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस आपल्या शरीरावर फक्त अधिकार त्याच्या पत्नीचा आहे. आणि आपल्या पुरुषाला आपल्या पत्नीवर, आपल्या पत्नीच्या शरीरावर फक्त त्या पुरुषाला अधिकार आहे, पर पुरुषाला नाही. पण त्यामुळे ते प्रॉब्लेम होतो आणि लग्नामध्ये परत डिवोर्स व्हायला सुरुवात होते. याचं कारण काय, तुम्ही परमेश्वरासोबत नाही चालले. लाईफ पार्टनर कसा पाहिजे, तो लाईफ पार्टनर जो बिलीव्हर असावा, जो विश्वासू असावा आणि त्या ठिकाणी कोणते आशा नाही पण देव त्यांच्या सोबत असावा. हालेलुया. ज्यावर तुम्ही प्रार्थना करता, ज्यावर तुम्ही देवासंगती सतफलपूल राहता, त्यावर तुमच्या आणि देवामध्ये एक पॉवर, एक सामर्थ्य तुमच्यामध्ये ते मजबूत होती. हालेलुया. चर्च हालेलुया. हालेलुया. पुढे सांगतो काय, त्यांच्या 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या. किती केल्या, 700 राण्या केल्या. हे अलाउड नाही आपल्याला. 10 बायका करण पास्टर मी, एक नगर मध्ये ठेवन, एक पुण्यात ठेवन, एक विश्रांतीवाडी मध्ये ठेवन, एक वडगाव शेरी मध्ये ठेवन, एक आपल्या कल्याणी नगरला ठेवन.
एक शांती रक्षक मध्ये ठेवण. तुम्हाला वाटतं तुम्ही देवापासून सावध, देवापासून सुरक्षित आहे? नाही. सैतानापासून तर नाहीये, पण देवापासून तुम्ही सुरक्षित नाहीये. हालेलुया. कंटाळा आला म्हणते पास्टर मला, सारखं तिचा चेहरा बघू बघू, नवीन पाहिजे. हालेलुया. प्रभू मला म्हणत आहे का माझ्या प्रिय भाऊ बहिणी, देवाचा आत्मा या ठिकाणी काय केलं? अब्रामाने एक त्याच्या सेवकाला पाठवलं, त्याच्यासाठी एक त्याच्या मुलासाठी एक पत्नी ज्यावेळेस तिथं निवडली, त्यावेळेस ती रिबिका त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि ती एका शब्दाने नाही म्हटले की मी येणार नाही, मी तयार आहे, कारण ही परमेश्वरातून आहे. हालेलुया. सोनं चांदी बघितलं नाही, गाडी बंगला बघितलं नाही, घरदार बघितलं नाही. हालेलुया. तो नोकरीला आहे का? तो गव्हर्नमेंट नोकरीला आहे का? तो चांगला आहे का? आज अनेक बहिणी लाईफ पार्टनर शोधण्यासाठी एक फक्त प्रॉब्लेम त्यांचा काय माहिती का? मम्मी पप्पा तुम्ही या पास्टरला एकच सांगा, लाईफ पार्टनर मिळण्यासाठी प्रार्थना करा. पण कोणचा? गव्हर्नमेंट पाहिजे. 42 झालं अजून गव्हर्नमेंट मिळत नाही. समजतं का नाही? 42 वय झालेलं आहे माझ्या बहिणींचं, माझ्या भावांचं, गव्हर्नमेंट नोकरी मिळाना, अजून गव्हर्नमेंट मुलगी मिळाना, गव्हर्नमेंट मुलगा मिळाना. देवाकडून नाहीये, सैतानाकडून तुम्ही मागत नाही. देव कधीच देणार नाही. हालेलुया. समजतं का नाही? अहो गव्हर्नमेंट मला बी मरणारच आहे. बरं, हेच तर प्रॉब्लेम चाललंय जगामध्ये. लाईफ पार्टनर असा पाहिजे का आम्हाला आयुष्यभर आम्हाला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. पण तुम्ही म्हणताय पेन्शन मिळत, पण ती पेन्शन कुठं? फक्त पृथ्वीवर. स्वर्गातली पेन्शन कोणाला पाहिजे? स्वर्गात जायचंय आणि त्यासाठी तुम्हाला त्या परमेश्वरा सम्मुख संगती राहायचंय. काय झालं? अब्रामाने जेव्हा रिबिकाला त्याच्या दासाने रिबिकाला घेऊन आला, त्या ठिकाणी ज्यावेळेस सोलोमोनाने, ज्यावेळेस बायबल सांगतं सोलोमोनाने काय केलं? सोलोमोनाने अनेक 7,000 राणी केल्या आणि किती पत्नी केल्या? 300 उपपत्नी. हालेलुया. हे अलाउड आहे आपल्याला? नाही. काय घडण्यात आलं माहिती का? तुम्ही जेव्हा सोलोमोनाचं पाहिलं ना, तर सोलोमोन नरकात गेला. कोणाचा पुत्र? दाविदाचा पुत्र. मंदिर बांधलं त्यांनी, पण काय केलं? नरकात गेला. हालेलुया. लग्न करायचंय ना, तर परमेश्वराच्या इच्छाप्रमाणे करा. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. कोणाच्या बायका? कोणाच्या बायकांनी? पास्टर ठीक आहे ना, अनबिलीवर केली तर आपण आपल्या घरी एक आत्मा येईल ना, है ना? एक तर आत्मा ओढून आपण आपल्या चर्च मध्ये एक आत्मा येईल, असा आत्मा नको बा. जो आहे माझा आत्मा तोही घेऊन जाईल. हालेलुया. आणि घेऊन गेला तर तो वापस येत नाही, तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. असं पाहिजे स्थळ आपल्याला. कोणाचं लग्न बाकी राहिलं? हात वर का? अरे वर कर क्या? कसा मुलगा पाहिजे, कशी मुलगी पाहिजे ना, आता हे देव बाप तुम्हाला शिकवेल वर्षाला. संसार चालवायचा आहे तर देवाच्या सानिध्यात चालवा, नाही तर नका चालवा. आमचे नाव काढते दोघा नवरा बायकोचे लोक. पंजाबहून पास्टर आला होता, त्यांनी लांबून आम्हाला उठवलं का? कारण आम्ही हे प्रेम केलं, पण एकाच सोबत केलं आणि एकाच सोबतच लग्न केलं. हालेलुया. तर देवानेही त्याच्यामध्ये साथ दिले का हा ठीक आहे, बिलीव्हर टू बिलीव्हर आहे, नो प्रॉब्लेम, मागे नाही वळतो. हालेलुया.
आणि हिंमत बी नाही कोणाची मागे ओढण्याची, कारण आम्ही एका व्यक्तीला घेतलेले, तो म्हणजे येशू आहे. पैसाचा धन दौलत काहीच नाही घेतलं आम्ही येशूला घेतलंय. हालेलुया. काय म्हणतो या ठिकाणी राजा? शलोमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. कसं वळवले? वळून टाकले, अन्य देवाकडे वळवले. हे पटन तुम्हाला? आपला आबीसाठी मुलगा मुलगी बघायची काय, आणि त्याला अनबिलीवर दिले. दुसऱ्या, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, 15 दिवसामध्ये हे सत्य आहे, हे सत्य आहे. आणि बायबल स्पष्ट सांगतो का आपले डोके झाकले पाहिजे. स्पष्ट सांगतो आपली पत्नी कशी असावा, ते सुदगुणी असावा, कशी असावा. हालेलुया. लोकांना दाखवण्यासाठी माझी मुलगी किती गोरी पाने, माझा मुलगा किती गोरा पाने. प्रभू त्याच्यावर नाही, प्रभू म्हणतो तुमचा रिश्ता कसा आहे, तुमचा पवित्र रिश्ता आहे, तर त्याला कोणी तोडू शकत नाही. हालेलुया. आणि 6 महिने झाल्याच्या नंतर प्रार्थनाला रिक्वेस्ट येते माझ्याकडे, म्हणतात पास्टर आमच्या दोघांचा आज आहे ना, आम्हाला काही जमत नाहीये आणि आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे. मी घर सोडूनच जाणार, मला त्याचं पटत नाही आणि त्याला माझं पटत नाही. कसं पटणार? तुम्ही परमेश्वराच्या इच्छाप्रमाणे करत नाही. तुम्हाला देवाच्या इच्छाप्रमाणे लाईफ पार्टनर पाहिजे असेल ना, तर देव त्या 6 महिने काय 60 वर्ष असो 100 वर्ष तुम्हाला टिकून ठेवेल. हालेलुया. 25 वर्षानंतर पहिलं लग्न होतं ना, झाल्यानंतर वर्ष झाल्यानंतर 25 वर्ष झाल्यानंतर का 50 वर्षानंतर 25 वर्ष, बरोबर ना? तुम्ही 4 लग्न करतील परत एकदा. हालेलुया. मग बायबल स्पष्ट सांगतं, ज्यावेळेस तुम्ही पाहिलं, पवित्र शास्त्र सांगतं का तुम्हाला आणि मला फक्त त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्याचे अधिकार आहे जो विश्वासू आहे. तरच लाईफ पार्टनर तुम्हाला मिळेल. समजलं? त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. कोणाचं? त्याचं नव्हतं. मग एखाद्या बहिणीचं मग काय, पास्टर माझे वडील एवढे पवित्र होते ना, कधी परस्त्रीकर बघितलं नाही. पोरग कसं निघलं काय माहिती. आहे की नाही? मला माहिती प्रभू बोलत आहे, कसं निघलं काय माहिती. घेऊन आला पोरीला घरात. 6 महिन्याच्या नंतर परत ती आई माझ्या घरी येते. पास्टर सांगा ना, माझे वडील असे नव्हते, कसं काय झालं काय माहिती माझ्या. लाईफ पार्टनर तुम्ही हे निवडण्यासाठी कुठेतरी चुकत आहे. आणि त्याच्यात आई वडील बी चुकत आहे, मुलगी तर चुकत आहे, मुलगा तर चुकत आहे, पण आई वडीलही चुकत आहे. आई वडिलांना माहिती का माझ्या मुलीला सुख शांती चांगला असावा, पण 6 महिन्याच्या नंतर परत ती मुलगी आपल्या आईच्या घरी येते. काय येते याचं कारण? लाईफ पार्टनर योग्य नाही निवडून दिला तुम्ही. हालेलुया. दुसरे करंटीकरा 14 वचन. आज जे मला युट्यूबला पाहते ना, प्रभू तुम्हाला या वचनाद्वारा ब्लेस करेल. सेकंड करंटीकरा 6:14. दुसरे करंटीकरा 6:14 वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून काय करू? हॅलो, संबंध. या ठिकाणी स्पष्टीकरण प्रभू देत आहे. पुढे, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? प्रेज द लॉर्ड. उजेड व अंधकार यांचा मिलाप कसा होणार? होईल का? अंधार आणि प्रकाश एकत्र होईल का? मग तुम्ही तुमच्या विवाहामध्ये तुमच्या मुलीला तुमच्या मुलाला असं का लाईफ पार्टनर शोधून देतात का? अंधार आणि प्रकाश.
एकत्र राहतील. अनबिलीवर आणि बिलीवर राहतील. अन्य जाती आणि अन्य जातीचा आणि हे परमेश्वराचा सेवक तो कधी एकत्र राहील? नाही राहणार. मी म्हणतो 6 महिने काय 2 महिने बी टिकणार नाही, कारण प्रभूचं वचन आहे. आणि याचं कारण कोण आहे? ती मुलगी. याचं कारण कोण आहे? मुलगा. याचं कारण कोण आहे? आई वडील. कारण ते फक्त कशाला बघतात? पैसा, धन, दौलत, ऐश आराम, प्रत्येक गोष्ट. पण माझ्या प्रियांनो, ते परमेश्वराचं वचन सांगतं की ते लाईफ पार्टनर तो नाहीये तुमच्यासाठी. लाईफ पार्टनर माझ्या प्रभूने वर लिहून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. हालेलुया. आणि मग त्यानंतर पस्तावा येतात. मग त्यानंतर पस्तावा आल्यानंतर मग म्हणतात का पास्टर आता आम्ही खूप पस्तावलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय होतं? संबंध ठेवू नका. समजतं की नाही मी काय म्हणतो? सोयरीक असणार. सोयरीक ठेवू नका. पास ही सोयरीक लय भारी वाटली मला. 1 नंबर आहे. हलवा पैसे सगळं 1 नंबर आहे. पण मला तुला हे सांगायचं आहे की हे टिकन का ते पहिलं बघ. हे बघू नका. घर कसं टिकलं पाहिजे हे बघा. संसार कसा टिकला पाहिजे हे बघा. लाईफ पार्टनर असा बघा की जो देवातून असणारा लाईफ पार्टनर बघा. हालेलुया. अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. काही बहिणी मला म्हटले पास्टर तुमच्याच सारखा मिळाला पाहिजे. आणि मुलगी पबला जाते, मुलगी पिक्चरला जाते, मुलगी शॉपिंग करायला जाते, मुलगी जुन्या नियमामध्ये ही का पुरुषांचे कपडे घालायचे नाही स्त्रीनी, आणि स्त्रीनी पुरुषाचे कपडे घालायचे नाही. सगळ्या गोष्टी करतात. कस काय पास्टर सारखा मिळाला? हालेलुया. अमृता माझी पत्नी आहे. तिच्या अगोदर माझ्या एका मुलीवर माझं प्रेम होतं. मी पुण्या भागात सिटी मध्ये राहतो आणि सगळं काय माझं डन झालं होतं. पण असं काही माझं झालं की माझी प्रार्थना तिथं स्टॉप झाली. मी तिचे विचार करू लागलो सारखे. झोपेतही तिचे विचार करू लागलो. बायबल वाचायचं स्टॉप झालं. प्रत्येक गोष्ट स्टॉप झाली. एक आवाज स्वर्गातून आला पवित्र आत्म्याचा की त्या मुलीला सोड. मी म्हटलं सगळं डन झालं, आता कसं काय सोडायचं? प्रभूचा आत्म्याने सांगितलं सोडलं. मी तिला बोलून घेतला. असं देवाचा आत्मा मला सांगायचे तुला सोडावं लागेल. मी तुला सोडणार म्हणतो. तू बी सोडून जा. नो प्रॉब्लेम आहे, चालेल. तुला देवाने सांगितलं ठीक आहे. काही दिवसांनी मला कळलं की तिने ही एका डिवोर्स झालेल्या मुलासोबत लग्न केलं. पैसावाला, मजबूत. ठीक आहे. झाल्याच्या नंतर ती हे रोज दारू पिती. मग नंतर प्रभूला कळलं. प्रभूने मला सांगितलं हे होतं तुला योग्य नाहीये. हालेलुया. कारण तू योग्य लाईफ पार्टनर तुझ्या जीवनामध्ये पाहिजे. आज ती असती तर चर्च नसतं. म्हणून ही आज चर्च आहे. हालेलुया. समजतं का नाही? का? कारण ज्यावेळेस ज्यावेळेस मी तिच्या सोबत राहत होतो, तिच्या संगती कम्युनिकेशन करत होतो, माझं बायबल कमी झालं होतं, माझी प्रार्थना कमी झाली, माझ्या प्रत्येक गोष्टी कमी होत. समजतंय का? अजून बी असे काही बहीण भाऊ आहे की जे प्रेमामध्ये, पण त्यांचे आज बी प्रेम वाढलं पण बायबल वाचणं आणि प्रार्थना करणं कमी होते. हालेलुया. असे काही भाऊ बहिणी आहेत तासन तास ते मोबाईलला कानाला लावून बसलेले असतात. काय बोलत्या माहित नाही. आम्ही पण बोललोय आपण किती वेळ, पण असं नाही.
आम्ही बोललो पण काय बोलले माहित नाही. पण यांचे असे फोन असतात का सकाळी फोन कानाला लागतो तर रात्री बरोबर 6-7 वाजता आवाज येतो, हे अगं चलती का जेवायला. हानिकारक आहे, समजतं ना, हानिकारक आहे, चुकीचं आहे. तुम्ही लाईफ पार्टनर चुकीचा निवडत आहे, चुकीचा निवडत आहे. माझी तर कॅमेरा लावलेला आहे घरी, घरामध्ये घराच्या रोज आवाज येतो, क्लिअर आवाज येतो आम्हाला. हालेलुया. एक पोरगा म्हणला नको मी तिथं बोल म्हणत नाही का, ते त्यांनी कॅमेरा लावलाय सगळं ऐकायला येतं. आणि सगळं मला आम्हाला मोबाईल मध्ये ऐकायला येतं काय चाललंय, काय बोलतो काय नाही. हालेलुया. पण मला तुम्हाला सांगायचं आहे योग्य लाईफ पार्टनर. हालेलुया. आता समय आहे तुमच्याकडे, आत्ताच वेळ आहे. प्रभूचा आत्मा हे सांगत आहे योग्य लाईफ पार्टनर शिवाय पैसा कर जाऊ नका, धन दौलत कर जाऊ नका, ऐशो आराम कर जाऊ नका, येशू कर जा. येशूला म्हणा जो योग्य पार्टनर, योग्य लाईफ पार्टनर मला दे. जे तुझ्याकडून अनबिलीवर व्यक्ती तुम्ही घेतला तर लक्षात ठेवा, शोल्मोनाला जसं मागे वळलं सगळ्या बायकांनी, तसं ती बायको हो किंवा तो नवरा हा तुम्हाला वळून घेऊन जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला अभिजित आहे, अभिजित म्हणतात तो पास्टर ही मुलगी चांगली आहे, मला आवडली. तुला आवडली का? बरं, आवडून ओके नाहीये, देवाला आवडलेली पाहिजे. देवाच्या इच्छाप्रमाणे कर तुमचा संसार होईल. तो तुझ्या रूपाकर पाहणार नाही, तुझ्या घरदाराकर पाहणार नाही. ज्यावरती येणे त्यावरती रिबिका सारखी असेल आणि म्हणा चल प्रभूने सांगितलं मी यायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. अशी मुलगी, असा मुलगा आपल्या हा मुलासाठी, आपल्या मुलीसाठी, असा मुलगा आणि अशी मुलगा हा आणि मुलगी शोधा का जो प्रभू कोण असणारा, जो लाईफ पार्टनर असणारा. मी तुम्हाला सांगतो कोणीही त्याला तोडू शकत नाही. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस याला गेलो होतो, काय त्याला म्हणतात कमिशनर ऑफिस मध्ये, तर ती एक बाई आम्हाला म्हटली तुम्ही जास्त वेळ टेकणार नाही, 6 महिन्यामध्ये तू परत माझ्याकडे नाही. एक शब्द दिलं चल आम्ही येणार नाही तुझ्याकडे, आम्ही देवावर विश्वास ठेवतो, तुझ्याकडे पावले टाकणार नाही. 9 वर्ष झाले अजून नाही. हालेलुया. का? कारण आम्ही आमचा पवित्र रिश्ता इतका मजबूत केलेला आहे की कोणी व्यक्ती नाही, येशू राहतो आमच्या सोबत. हालेलुया. प्रेम करणं चुकीचं नाहीये, पण बिलीवर व्यक्ती सोबत प्रेम करा. हालेलुया. असं करा का बिलीवर व्यक्ती सोबत करा, पण तो बिलीवर परिपूर्ण पाहिजे, 50-50 नाही. हालेलुया. काही लोकांचं अशा प्रकारचं, अजून एक गोष्ट मला प्रभूने प्रगट केली. काही बहिणी ना पास्टर काय बॉडी आहे, क्या मसाला आहे उसका, वाह पास्टर मला आवडला, तोच पाहिजे. कसंही करून तुम्ही प्रार्थना करा आणि तो काय करतो बॉडी दाखवत हे परत फिरतो इकडे तिकडं. हालेलुया. आणि ही बहीण चर्चला येते, रोज प्रार्थना करते, पास्टर अशासाठी प्रार्थना कर, तो बॉडी बिल्डर आहे, 1 नंबर बॉडी करतोय, उचलतो खाली अपटतो. बरोबर. आणि अशा वेळी जेव्हा होत्यानंतर मग ती पस्तावा जाते, चर्च बंद झालं माझं, सगळं लगेच बंद झालं. आता बॉडीला काय म्हणतात त्याला, आचार टाकायचा का? आणि माझा देवाचं मंदिर बंद झालं तुझ्या बॉडीमुळं, बघत बस आता रोज त्यालाच. हालेलुया. चुकीच्या निवडू नका. हालेलुया. निवड परमेश्वराकडे असते. प्रभूला म्हणा मला तू सांग कसा निवडायचा. हालेलुया. हे असंच नाही मिळालं तुम्ही मला, 21 दिवस उपवास करून मिळालेले आणि आवाज ऐकलाय देवाने मला. 21 दिवस उपवास कर, 22व्या दिवशी तुझ्या हातात घे. पण जाऊ नका म्हणू का बरं झालं पास्टरने सांगितलं 21 दिवस उपवास करता. आता ती पोरगी मला लय आवडली, पण ती पोरगी मग इकडे जाणार, तिकडे जाणार, इकडे परसात खाऊन येणार, तिकडे हे करून येणार, तिकडे जाणार. हालेलुया. किती जण 2 दिवसापूर्वी हे आपल्या जीसस क्राइस्टच्या मम्मीला भेटून आले? खरं सांगा.
कधी लपणार नाही. म्हणून अंधार आणि प्रकाश एकत्र घेऊ नका. काय मला माहिती आहे त्यातून काही अजून लोक गेले घाबरते हात वर करायला. हालेलुया. पण काय काहींच्या घरात प्रसाद बी आलेला आहे त्यांचा. देईन मी याच्यानंतर तुम्हाला त्याचाही संदेश देईन प्रसाद काय असतो. हालेलुया. पण योग्य धारा, योग्य मनुष्य, योग्य लाईफ पार्टनर तुमच्या जीवनामध्ये असेल ना तर तुम्हाला सांगतो कोणी तुम्हाला हलवणार नाही. अनुवादाचं पुस्तक 7वा अध्याय 3 आणि 4 वचन इथं स्पष्टीकरण वचन परमेश्वराने दिलंय बघा. अनुवादाचं पुस्तक. म्हणून बायबल वाचा, घरी जाऊन बायबल वाचा का आमचं मुलाचं किंवा आमच्या मुलीचं लग्न कुठं करायचं आणि कसं करायचं. अनुवाद 7, 3 आणि 4. 7वा अध्याय 3 आणि 4. त्यांच्याशी सोयरीक करू नका. बघा काय म्हणतो, त्यांच्याशी सोयरीक करू नका. आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नका. आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नका. व त्याची मुलगी आपल्या मुलाला आणि करू त्याची नको. मुलगी आपल्या मुलाला करू नका. कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून तुझ्या मुलाला माझ्यापासनं बहकवती. कोणापासनं? म्हणा येशूपासनं. हालेलुया. किती चांगली आहे, चांगली स्वयंपाक बनवती, चांगली स्वयंपाक चपाती बनवती, चांगलं कालवण बनवती, चांगलं बोलती, हायफाय बोलती, गोडवा तिच्या मुखातून येतो. काय चांगली नोकरी कमावती. पण तुला माहिती का तुझ्या मुलाला तुझ्यापासून कोणापासून? पहिली गोष्ट तर आई वडिलांपासून लांब करणार, दुसरी गोष्ट देवापासून लांब करणार, तिसरी गोष्ट चर्च पासून लांब करणार आणि डायरेक्ट नहीं पिक्चर. हालेलुया. पिक्चर को जाएंगे. कौन करतं? बायबल सांगतं बी नाही, स्पष्टीकरण पवित्र शास्त्र सांगतं. रविवारच्या दिवशी मी तिकीट आणलंय बरं का. अहो आज लवकर उठायचं बरं का, आपल्याला पिक्चरला जायचंय. आणि त्या मुलाची इच्छा असती आपण आई वडिलांना भेटू ना, प्रार्थना करून चर्चला जाऊन आपण कशाला एकच दिवस मिळतो मला रविवारचा, तुम्ही पण असं करताना. आज तर मला माहित नाही पण आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांना ब्लेस मिळाला. पुढे आणि अन्य देवाची सेवा करायला लावतील. काय करायला लावतील? मी बोलतोय आपल्या मुलाला, आपल्या मुलीला योग्य मुलगी, योग्य मुलगा शोधा. जो देवामध्ये असन, जो पवित्र आत्म्याने भरलेला असन, प्रार्थनामध्ये असन, देवाच्या अधीन असन. नाही तर तुम्ही आणि तुमचं घरानं इतकं भयंकर दोषी ठरतील, पाप अधीन येतील आणि शाप येतील. कारण बायबल सांगतं तू अन्य देवाची सेवा करणं म्हणजे शाप करणं. हालेलुया. पुढे त्यामुळे त्याच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल. काय होईल तो? म्हणा कोप. हालेलुया. मग आता कोप पाहिजे परमेश्वराचा. आणि मग रडत पुन्हा येत्या पास्टर कर का पास्टर आता काय झालं असं. बरोबर वडापावच खायचंय ना, काही झालं तरी मी वडापावच जेवण खाणार. हालेलुया. अरे पण देव सांगतो ना ताई तो तुझ्यासाठी योग्य नाहीये. पास्टर काही असो वडापावर जीवन कारण पण काढणार म्हणजे काढणार. इतके सोन्यासारखे 2 मुलं तरी वडापावर जीवन काढायचे का? पण मी सांगितलं त्या व्यक्तीला तर तो व्यक्ती म्हटला मी माझ्या देवाला सोडून जाणार नाही पास्टर. तिला काय करायचे ते करून दे. दुसऱ्या दिवशी लग्न झालं. कधी लग्न झालं देवाला माहिती. पण आल्यानंतर आम्हाला म्हणजे वडापाव. मी म्हणलं आता वडापावर जीवन करणार आहे का? देवाची इच्छा नाही का असं जीवन जगावं? पाहिजे तुम्हाला असं जीवन? तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधा. जो देवाकडून असेल अशी मुलगी शोधा. पैसा नका बघू. वडापाव 10 रुपयाला आता कुठं पण मिळतो. घरात बनवून खावा.
पण म्हणू नका मी वडापावावर जीवन काढेल, कारण तुमचं जीवन वडापावासाठी नाहीये. जी तुमचं जीवन परमेश्वराने मौल्यवान करून ठेवलेलं आहे. हालेलुया. त्या माझ्या प्रभूने त्याच्या पवित्र येशूच्या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. हालेलुया. आणि प्रत्येक व्यक्तीचा विवाह असा पाहिजे की जे प्रभूमध्ये पाहिजे, पवित्र आत्म्यामध्ये पाहिजे, देवामध्ये पाहिजे, तर तुमचं सक्सेसफुल होईल. दोघं जेव्हा जॉब करतात तर दोघांनी एकमेकाला समजलं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. रविवारचा दिवस ज्यावेळी दोघांनी नवरा बायकोनी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही उभे राहिले पाहिजे. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक रात्रीचे वेळ तुमच्या वैयक्तिक प्रार्थनामध्ये दोघा नवरा बायकोने हात ठेवून, हात पकडून तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्याला पवित्र रिश्ता म्हणतात. हालेलुया. पुढे तो तत्काळ तुमचा नाश करील. काय करेल? परमेश्वर तुम्ही तत्काळ नाश करून टाकन. अन्य जातीच्या, अन्य देवाच्या मागे लागतं. कोण घेऊन जातं? एखादा मुलगी, एखादा भाऊ, बिलीवर बहीण असेल तर तिला वाटलं का, मी सांगितलं ना तुम्हाला, तिला वाटलं चांगला मुलगा आहे, दिसायला हँडसम आहे, हँडसम जाऊ नको. देवाची उपस्थिती, देवाचं सानिध्य आहे का त्या व्यक्तीमध्ये पहिलं पहा. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांना आता पास्टर तुमच्या सारखा मिळावा. अरे माझ्या सारखा मिळण्यासाठी आता झालंय माझं. जी मला मिळाली ती देवाकडून मिळालेली आहे. आता कुठून मिळणार? आता तुला देवाकडून तुझ्यासारखी मागायला, तुझ्यासारखं माग. परमेश्वर मला दे. हालेलुया. पुढे त्या लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे, त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्याचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या आशेरा मूर्ती तोडून फोडून टाका आणि त्यांच्या कोरीव मूर्ती अग्नीत जाळून टाका. हालेलुया. पहिली गोष्ट म्हणजे तिसरं वचन असं म्हणतो का त्याच्या संगती सोयरीक करू नका, जोडू नका. सोयरीक एज्रा 9:12. मिळालं? एज्रा 9:12. 9:12. तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रास देऊ नये, त्यांच्या पुत्रास देऊ नये, व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रास करू नये. कोणाच्या? अनबिलीवर, अन्य जातीचे लोकांना करू नये. पुढे त्यांचे शेण कुशल कधीही चितू नये. त्यांचे चितू नाही. कोणतंही काय, कसं आहे तू, कसं आहे, भारी आहे, काही चितू नाही, काही विचार करू नका. पुढे म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ खाल. काय करतील? उत्तम फळ. ज्यावर तुम्ही बिलीवर व्यक्तीसमोर लग्न करणार तर तुम्ही उत्तम आणि उत्तम फळ खाणार. इज्रा 10:1-2. 10वा अध्याय 1-2. एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून इज्रा म्हणजे देवाचा सेवक होता. तो काय मंदिरापाशी पडून रडत असताना व प्रार्थना करत असताना, पाप अंगीकार करत असताना इस्रायल स्त्री आणि पुरुष व मुले बाळे यांचा मोठा समुदाय त्यांच्याजवळ जमा झाला. काय जमा झाले? म्हणजे आता काळाचे, आताचे जे समुदाय काय होत्या, लग्न काय म्हणते त्याला, विवाह, ते नाही का समुदाय करत्या, सामूहिक विवाह, तसे जमा झाले होते त्या ठिकाणी. आता पण बिलीवर लोकांमध्ये भी काहीतरी ते निघालेलं आहे. काय म्हणतात त्याला? लग्न, ख्रिस्ती मेळावा, विवाह, वधूवर ते निघाले. बरोबर आहे ना? वधूवर मेळावा. पण त्या काळातही एक मेळावा निघाला होता आणि तिथं काय सांगतात? स्त्री आणि पुरुष पुढं लोक धाय रडत होते. कसे रडत होते? पुढे तेव्हा एलाम वंशातला शकन्या बीन यहिएल एज्रास म्हणाला, आमच्या लोकांनी
आमच्या लोकांनी या देशातील लोकांच्या या देशातील लोकांशी अन्य जातीच्या स्त्रियांशी बघा काय म्हटलंय, अन्य जातीचे लोकांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला काय आहे. केलं त्यांनी? आपल्या लोकांचा अपराध केलेला आहे. देवाचा अपराध. कोणत्या? येशूचा अपराध केलाय, परमेश्वराचा अपराध केलाय. म्हणून परमेश्वर म्हणतो अन्य जातीचा हा विवाह करू नका. जे बरोबर बिलीवर आहे, विश्वासू आहे, त्याच व्यक्ती संधी लग्न करा, तरच लाईफ पार्टनर तुम्हाला मिळेल. अन्य जातीच्या स्त्रीशी विवाह करणं. दुसरं वचन, पण या स्थितीतही या स्थितीची इस्रायल संबंधाने आशा आहे. हा, इस्रायल संबंधाचे आशा आहे. तिसरं ठीक आहे बस. परत इस्रायलमध्ये 10 मध्ये जा. मग इस्रायल याजक उभा राहून त्यास म्हणाला, तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह काय केल्यामुळे केलं? आज्ञाचे उल्लंघन केलं त्यांनी. आज तुम्ही ज्यावेळेस लग्न करता, मुला आणि मुलींसाठी ज्यावेळेस स्थळ बघता ना, तर अन्य जातीचं स्थळ बघू नका. आजच पासून तुम्हाला क्लिअर सांगतो. नाहीतर क्रोप येईन, नाहीतर अन्य जातीच्या ज्यावेळेस तुम्ही विवाह करता, तर परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला हा सजा देईन. पुढे, विवाह केल्यामुळे इस्रायलाच्या अपराधात भर घातली. काय झाले? अपराधाचा भर घातली. पुढे, तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यांच्या समोर आपले पाप कबूल करा. काय करा? पाप कबूल करा. पुढे, त्याच्या इच्छाप्रमाणे वर्तन करा. त्याच्या इच्छाप्रमाणे वर्तन करा. आणि या देशचे लोक, या देशाचे लोक व अन्य जातीच्या स्त्रिया, अन्य जातीच्या स्त्रिया यापासून निराळे व्हा. यापासून निराळे व्हा, वेगळे व्हा. हालेलुया. हालेलुया. आपल्या मुलीला योग्य मुलगा द्या, आपल्या मुलाला योग्य मुलगा शोधा, जो प्रभूमध्ये असेल, परमेश्वरामध्ये असेल, असाच मुलगा, असाच मुलगी मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 17 वचन त्याच्यामध्ये 17. ज्यांनी अन्य जातीच्या स्त्रिया केल्या किंवा पुरुष केल्या होत्या त्या सर्व पुरुषां स्त्रियांचा प्रकरणाचा निकाल त्यांनी पहिल्या महिन्यात बघा कोणत्या महिन्यात? पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेपर्यंत केला. काय केलं? म्हणजे देव स्वतः म्हणतो महिनाभर किती टिकणार नाही ते लग्न, दिवस व्हायला सुरुवात होईल. याचं कारण काय? कारण अंधार आणि प्रकाश एक राहत नाही. समजतं का मी काय म्हणतो? म्हणजे बायबल दुसरे ग्रंथ 6:14 मध्ये असं म्हणतो की तो अंधार आणि प्रकाश एक राहत नाही. अन्य जातीचा मुलगा, अन्य जातीची मुलगी आपल्या मुलाला, आपल्या मुलीला करू नका. हे स्पष्टीकरण परमेश्वर देत आहे. म्हणून लाईफ पार्टनर असा शोधा की देवातून असावा. प्रभू कोण म्हणा तर प्रभू मला असा मुलगा किंवा अशी मुलगी दे का जो प्रभू तुझ्यातून असेल लाईफ पार्टनर. आमेन. हालेलुया. 18 वाचा. याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातीच्या स्त्रिया केल्या होत्या. आता इथं याजक म्हणजे पास्टर, जसं मी आहे पास्टर साठी बी परमेश्वराचं वचन आहे. काय म्हणतो? याजक वर्गाने, याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातीच्या स्त्रिया केल्या होत्या. अन्य जाती. आता काही बहीण भाऊ, एक बिलीवर भाऊ बहिणीला पाहत होतो, ज्यांच्या घरामध्ये पास्टर आहे, पण त्यांच्या मुलांनी विवाह कसा केला? अन्य जातीच्या लोकांना. हालेलुया. हे वचन त्या व्यक्तीसाठी आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा पालक आहे आणि त्या पालकाच्या घरामध्ये त्यांचे मुलं बाळ अन्य जातीचे लग्न करत आहेत, तर लक्षात ठेवा तो कोप त्या पालकावर बी येतो. हालेलुया. मी नाही बायबल सांगतो. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुला बाळांचे जेव्हा तुम्ही लग्न करता ना, तर योग्य लग्न करून द्या. त्यासाठी तर तो लाईफ पार्टनर देवाकडून असेल. हालेलुया. हे सिरियसली घ्या.
नाहीतर परमेश्वर म्हणतो मी कोप आणन, मी नष्ट करेन प्रत्येक गोष्ट. पुढे येशुआ बिन योसादा याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मोसेया, एलिएझर, यारीब व गदल्या. नाही ठीक. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींना देवाचं वचन आज या ठिकाणी सांगते, जीवनसाथी जो पाहिजे तो प्रभू येशू पण पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि बायबल वचनामध्ये हे स्पष्टीकरण दिलेले आहे का जीवनसाथी आपल्याकडे देवाकडूनच पाहिजे. आमेन. हालेलुया. किंजनाला आज समजलं देवाचं वचन, जो लाईफ पार्टनर देवाकडून असावा. आज आपल्या मुलांना, आपल्या मुलीला अन्य जातीचा मुलगा किंवा मुलगी करू नका. ठीक आहे. हे लाईफ पार्टनर देव खुद देतो. तुम्ही प्रार्थना करा आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तुमच्या मुलासाठी उत्तम आणि उत्तम मुलगा व मुलगी आणि उत्तम आणि उत्तम मुलीसाठी मुलगा द्यायला तयार असतो. ठीक आहे. आणि समजा तुमच्यामधून कोणी ज्यांचं प्रेम आहे पण अन्य जातीसाठी प्रेम असेल तर आत्ताच मोडून टाका. किंवा तुमचं बिलीवर व्यक्ती संगती प्रेम असेल तर तुम्ही सक्सेस आहे, पण त्यामध्ये तुम्ही दोघांनीही अजून प्रार्थना करा, उपवासामध्ये जा आणि देवाकडे म्हणा का आमचं विवाह सांभाळून ठेव. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो. पण अन्य जातीचा असेल तर प्लीज एक रिक्वेस्ट करत आहे तर ते काढून टाका, त्याला आत्ताच नाकार करा. तुमचं 10 वर्षाचं प्रेम असेल नो प्रॉब्लेम, तुमचं 5 वर्षाचं प्रेम असेल, पण अन्य जातीचं मुलगी किंवा मुलगा असेल तर ते तुमच्या लाईफ मधून काढून टाका. नाहीतर पुढे येशू पासून तुम्ही लांब जाणार आणि अन्य जातीकडे जाणार, अन्य देवताकडे जाणार आणि ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस तुम्ही खाली राहणार. हालेलुया. मग रॅप्चरच्या दिवशी मग म्हणते पास्टर आम्ही तुमच्याकडे रोज प्रार्थनाला येत होतो, रोज तुमच्याकडे मागत होतो आणि आम्ही रोज दर रविवारी प्रार्थनामध्ये येत होतो. मग आमचं असं का झालं? तुम्ही देवाच्या आज्ञा पालन केले नाही. ठीक आहे. हालेलुया. समजतं? तिजाना संपलं. समजलं ना? ज्यांचे झालेले त्यांनी तर ठीक आहे. मग आता तुमच्या मुलाबाळांसाठी कसा मुलगा पाहिजे, कसा मुलगी पाहिजे हे आता देवावर सोपून द्या आणि असं शोधायला जा. एजंट नका शोधू. त्यामुळं एजंट तुम्हाला फसवतील आणि अशा पास्टरकडे जाऊ नका की ज्याला तुम्ही म्हणताय मी 50,000 देईन आणि लावून टाका, लग्न बी लावा आणि ते योग्य एक करा त्या सही प्रार्थना. अशा पास्टरकडे जाऊ नका. जो देवातून आहे तेच फक्त खरं करा. प्रेज द लॉर्ड. आता झालं ते झालं. काय ग, आता वडापाव खाल्लं ते खाल्ला. आता प्रार्थना कर. वचन सांगतो का तू पश्चाताप कर, पापांची क्षमा माग आणि परत एकदा आपले रेलगाडी पटरीवर चालव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्रियानो, एक पालक या नात्याने सांगतो आपल्या मुलाबाळांचं रक्षा करा आणि योग्य उत्तम लाईफ पार्टनर द्या. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या पायावर उभं राहू, प्रभूची आराधना करू. त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. थँक यू जीसस नेम. वर्शिप द लॉर्ड. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो. धन्यवाद. जय मसीह की.